महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्ह्याच्या चांदवड मनमाड रस्त्यावर एका भीषण अपघाताने खळबळ उडालीये। वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून मजुरांच्या जीवाशी खेळण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। चांदवड मनमाड रस्त्यावरील निकम वस्तीजवळ आज सकाळी हृदयद्रावक अपघात घडला। मजुरांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोचा भीषण अपघात झाला असून यात तब्बल 21 मजूर गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेली आपत्ती असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे। पिंपळगाव, धाबळी आणि दुगाव येथील मजूर चांदवड येथील कांद्याच्या खळ्यावर कामासाठी जात होते। या वाहनाची क्षमता नसतानाही चालकाने तब्बल 29 मजुरांना छोट्या टेम्पोमध्ये कोंबले होते। ओव्हरलोडिंगचा भार सहन न झाल्यामुळेच टेम्पो उलटला आणि भीषण अपघात झाला। या अपघाताने एक अतिशय गंभीर बाजू समोर आणली आहे। जखमींमध्ये 12 ते 16 वर्षे वयोगटातील लहान मुलांचा आणि मुलींचाही समावेश आहे। कमी वयातील ही मुले कामावर का जात होती आणि अशा असुरक्षित वाहनातून त्यांना का नेण्यात येत होते, हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत। अपघातानंतर जखमींना तातडीने चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणि सुविधा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। जखमींच्या किंकाळ्यांनी आणि नातेवाईकांच्या आक्रोशाने रुग्णालयाचा परिसर सुन्न झाला। चांदवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशा प्रकारे असुरक्षित आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही? आरटीओ आणि पोलीस प्रशासन झोपले आहे का, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। या अपघाताला जबाबदार असलेल्या मालकावर आणि चालकावर कठोर कारवाई होऊन आता तरी अशी बेजबाबदार वाहतूक थांबणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।